बिग बॉसच्या घरामध्ये तन्वी कोलत्याची जी आहे ती कॅरेक्टर काढायचा प्रयत्न सोनाली राऊतनी केलं आणि या संपूर्ण मॅटरमध्ये जे आहे ते संपूर्ण घर सोनालीच्या साईडने उभा होतं, पण कोणीही तिकडे बिचारी आपली तन्वी जी आहे ती तिला थोडा देखील सपोर्ट केलेला नव्हता. आणि हे कितपत योग्य आहे यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण ऑन पॉईंट जे आहे ते बोलायचा प्रयत्न इकडे करत असतो. आता हे बघा, विषय काय असतो, तिकडे आयुष पण जो आहे ना तो बावळट आहे. आयुषने देखील काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामधल्या त्या शेअर केल्या सोनालीबद्दल, आणि सोनालीने जे आहे ते टास्कमध्ये त्या गोष्टी काढल्या आणि तिथे ती बोलायचा प्रयत्न करते की आयुष जे काय करत होता ना ते एक फेक जे काय गोष्ट आहे ते करायचा प्रयत्न करतोय, फेक अँगल तयार करायचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे गोष्ट जी आहे ती तिकडे बोलायचा सोनालीने प्रयत्न केला. आणि त्यानंतर जे आहे ते तिकडे तन्वी बोलते, तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर कसं काय जाऊ शकता, इथे कोणालाच अधिकार नाही आहे की तुम्ही माझं कॅरेक्टर काढू शकता. अशा संपूर्ण गोष्टी बोलायचा प्रयत्न तिकडे जे आहे ती तन्वी कोलते करते, पण मध्येच जे आहे तिला कोणीही सपोर्ट करत नाही. उलटं जी ही आहे आपली दीपाली सय्यद देखील तिला सपोर्ट करत नाही. ॲज अ मुलगी तिथे मुलींनी सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे होतं आणि बोलायला पाहिजे होतं की बाबांनो ठीक आहे, हे तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन होत आहे, प्लीज तिच्यावर तुम्ही काही जास्त काय आहे ते बोलू नका, शांत करा टॉपिक. पण नाही, हा विषय वाढत गेला खूपच गेला, कारण की तिथे कोणीही जे आहे ते सपोर्ट करणारं नव्हतं तन्वी कोलतेला. आणि तन्वी कोलते इथे एकटी पडली, खूप जास्त रडत होती आणि तिला खूप जास्त आतून जे आहे ते वाईट वाटलेलं आहे. हो, ती जे काय गोष्टी घरामध्ये करते त्याच्यावरून तिला वाटत असेल लोकांना की ती काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ट्राय करते, पण त्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने मांडता आल्या पाहिजेत, आणि तीच गोष्ट जी आहे ती तिथे झालेली नव्हती. आणि त्यामुळे जे आहे ते तन्वी कोलतेला खूप जास्त वाईट हे वाटलं होतं. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत मेकर्स बघत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.